दरम्यान 2022च्या विधान परिषद निवडणुकीत धक्कातंत्र वापरून भाजपचा चौथा उमेदवार विजयी करणाऱ्या फडणवीसांकडे विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यामुळे फडणवीस पुन्हा विधान परिषद निवडणुकीत धक्कातंत्र वापरणार का हेच पाहायचंय। विधान परिषदेसाठी फडणवीसांचा मास्टर प्लॅन, फडणवीस पुन्हा वापरणार धक्कातंत्र। महायुतीची भिस्त फडणवीसांवर, लोकसभेनंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुका 12 जुलैला होणार आहेत। मात्र विधान परिषद निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरलेत। या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून तयारी केली जाते। निवडणुकीसाठी महायुतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। यावरून आता 2022च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत वापरलं तसंच धक्कातंत्र पुन्हा वापरण्यात येऊ शकतं। त्यामुळे महायुतीची सगळी भिस्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मास्टर प्लॅनवर असणार आहे। 2 दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक पार पडली होती। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते। महायुतीतील तिन्ही पक्षांकडील पहिल्या पसंतीची मतं कशी द्यायची, दुसऱ्या पसंतीची मतं कशी द्यायची याबाबत रणनीती ठरवण्यात आली आहे। अपक्ष आमदारांसोबतच काँग्रेसचे 3 ते 4 तर ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या गळ्याला लावण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याची देखील चर्चा आहे। 2022 मध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते। त्याच रात्री एकनाथ शिंदेंचा ऐतिहासिक बंड देखील पाहायला मिळालं होतं। त्यामुळे विधान परिषद निवडणूक म्हटलं की राजकीय रणनीतीची आणि पोडापोडीची चर्चा रंगते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।